बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा नाम नाम है वो रॉकी और कौन शहर में है बातें। मैं अभी हूँ होश में आ रहा हूँ जोश में और एक जाम मेरे साथी। है। यस यस मैं अभी हूँ होश में आ रहा हूँ जोश में और एक जाम मेरे साथी। भाई मजा आया। और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना। जय श्रीराम मित्रांनो, पुन्हा तुमच्या लाडक्या भाऊ चॅनलमध्ये म्हणजे पृथ्वीराज पेज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला आपण आज बॉयज टेटस रेटिंग आणलं होतं. तुम्हाला आवडणार आहे, मला हे 100% माहिती आहे. तर आपण आज इंस्टाग्राम ट्रेंडिंग रॉकी असं सांगून रेटिंग केलं आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम आपण हे व्हिडिओ आपणच आणला आहे. तर तुम्हाला आपल्या व्हिडिओ एडिट करण्यासाठी कॅपकट सुपर एपीएनची गरज आहे. तर सुपर एपीएन हे ॲप तुम्हाला प्ले स्टोर मिळून जाईल. कॅपकट हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरमध्ये टेलिग्राम किंवा मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला पाठवतो. तर सुपर एपीएन ॲप्लिकेशन कनेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे. कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्ट क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्ट क्लिक केल्यानंतर आपला पहिला व्हिडिओ असा एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आणि फोटो कोणता आहे तुमच्या आवडीचा अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा. ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला फोटो आपला ते पहिला व्हिडिओचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी एक्स्ट्रॅक्टवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला वरची क्लिप डिलीट करून टाकायची. ही क्लिप डिलीट करून टाकल्यानंतर आपल्याला आता बिटमार्क द्यायचा. तर तुम्ही सर्व आपल्या मनाने फोटो कोणताही पाहिजे तो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर आपल्या फोटोचे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे. फोटोनुसार हे जे ॲडजस्टमेंट नीट करून घेतल्यानंतर तुम्ही पण अशा प्रकारे करून घ्या. आता आपल्या व्हिडिओला बिटमार्क टाकायचं. बिटमार्क टाकण्यासाठी आपल्या पहिल्या बिटमार्क टाकण्यासाठी आपला व्हिडिओमध्ये यायचा आहे. पहिला बिटमार्क बरोबर 14 सेकंदाच्या बरोबर पांढरा डॉट आहे तिथे टाकायचा आहे. नंतर 16 बरोबर 6 आहे तिथे टाकायचा आहे. नंतर बरोबर मध्ये पांढऱ्या टिपक्यापेक्षा टाकायचा आहे. नंतर 16 म्हणजे 20 सेकंद पांढऱ्या टिपक्याच्या आधी टाकायचा आहे. त्यानंतर पांढऱ्या टिपक्यात जरा अलीकडे टाकायचा आहे. नंतर 22 सेकंद दुसऱ्या 2 पेक्षा टाकायचा आहे. नंतर आपल्याला 24 सेकंदापाशी बरोबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्या 26 सेकंदापेक्षा टाकायचं. नंतर 27 सेकंद टाकायचं. त्यानंतर आपल्या व्हिडिओला इफेक्ट देण्यासाठी व्हिडिओ क्लिक करायचा आहे. इफेक्ट क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम डायमंड झूम इफेक्ट टाकायचा आहे. डायमंड झूम इफेक्ट टाकण्यासाठी आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंगवर क्लिक करायचं आहे. ओपनिंग आणि क्लोजिंगवर क्लिक केल्यानंतर डायमंड झूम इफेक्ट अशा प्रकारे लास्टमध्ये टाकून घ्यायचं. कुठं टाकून घ्यायचं तुम्हाला माहिती आहे का? 20 सेकंद अलीकडे टाकून घ्यायचा डायमंड झूम इफेक्ट. 20 सेकंद अलीकडे टाकल्यानंतर म्हणजे 20 सेकंद अलीकडे त्यानंतर आपल्याला दुसरा इफेक्ट टाकायचा आहे. रिस्पेक्टली शेक इफेक्ट टाकण्यासाठी आपल्याला ह्याच्या ट्रेंडिंगमध्ये येऊन रिस्पेक्टली शेक इफेक्ट क्लिक करून घ्यायचं. त्याला 18 सेकंदापासून 14 सेकंद पहिल्या डॉटपाशी ओढून घ्यायचं. त्यानंतर त्याला ॲनिमेशन कुठली की द्यायचं बघायचं. कॉम्बोमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये गेल्यानंतर आपल्याला स्लाईड म्हणून एक इफेक्ट टाकायचा. दुसरा स्लाईड टाकायचा याला लगेच. आणि त्याला ऑसोलेशन एक टाकायचं आहे. सॉरी मी त्याला डुप्लिकेट करून घेतले, असं कट करून टाका. तर आपण ह्याच्यावर क्लिक करून आपल्याला स्पार्कमध्ये जाऊन ऑसोलेशन स्पार्क इफेक्ट ॲड करून घ्यायचा. त्यानंतर याला दुसरा एक इफेक्ट टाकायचा आहे. याला अजून एक इफेक्ट आहे, कोणताही सांगतो ॲनिमेशन की स्प्लिट अँड डिस्प्लेट इफेक्ट आहे, ते एक टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर याला दुसरा एक आहे ॲनिमेशन आहे वाटतं, नाही मित्रांनो सॉरी मला माहीत नव्हतं. तर आपण याला दुसरे ग्लोईंग लाईन एक बसवायचे. आणि दुसरा एक इफेक्ट आहे कोणता सांगतो लगेच, थांबा मित्रांनो. डिस्प्ले म्हणजे बॉडीमध्ये जाऊन इथं ग्लोईंग लाईनमध्ये जाऊन कुठली ग्लोईंग लाईन करायची, टेम्पो आणि फ्रेम इफेक्ट टाकायचा. फ्रेम टाकून घेतल्यानंतर आपण दुसरा ह्याच्यावर यायचा. इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन ॲनिमेशनवर गेल्यानंतर सिलेक्ट करायचा. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर पहिलाच इफेक्ट येते बा डायनामिक फ्लिक इफेक्ट टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर आपल्याला दुसऱ्या फोटोला इथे येऊन अजून एक ॲनिमेशन कीज टाकायचे. ॲनिमेशन की टाकायसाठी ट्रिपलेट 2 म्हणून एक इफेक्ट टाकायचा. नंतर त्याला दुसरा एक इफेक्ट आहे बघा, कोणता आहे बघा, ॲनिमेशनमध्ये जाऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर त्याला दुसरा इफेक्ट कोणता डिस्प्ले प्रोजेक्शन एक टाकायचा. नंतर त्याला दुसरा एक टाकायचा आहे. याला अजून एक ॲनिमेशन की वाटतं नाही, याला ॲनिमेशन की नाही मित्रांनो. याला फ्लावरचा याचा एक इफेक्ट टाकायचा आहे, कोणता लवचा एक इफेक्ट टाकायचा आहे. लवचा इफेक्ट मिळून जाईल माय हार्ट इज इफेक्ट टाकायचा याला. नंतर एक बटरफ्लाय मिळून जाईल तुम्हाला, ते एक टाकायचं आहे.
बटरफ्लाय कुठे दाखवू आता मला अजून इफेक्ट. बटरफ्लायमध्ये येऊन आपल्याला हा इफेक्ट टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर ह्याला एक टाकायचा आहे. कोणता टाकायचा तुम्हाला सांगतो. आपल्याला ड्रॉप म्हणजे इफेक्ट टाकल्यानंतर आपण ह्याला अजून एक बॉडी इफेक्ट द्यायचा. बॉडी इफेक्ट देण्यासाठी ह्याच्यात येऊन आपल्याला मॅजिकल इफेक्ट सिलेक्ट करायचा. आपला व्हिडिओ एडिट पूर्ण रेडी झाला तर वरच्या कोपऱ्यात क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आपला व्हिडिओ सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपल्या व्हिडिओला आज 10 कमेंट केल्यानंतर आपण रोस्टिंग चॅनल काढण्यात लवकर